नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आई आणि मी ठरवलं जंगलामध्ये फेरफटका मारायचा, कारण घरात बसून बसून कंटाळा आलेला, भरपूरच कंटाळा आला होता। तर आईने बोलली चला आपण राऊंड मारून येऊया जंगलामधून, कारण जंगलामधून एक राऊंड मारून गेल्याच्या नंतर जरा फ्रेश वाटतं नाही। हा बघा, हा जो फूल आहे ना, आता गौरीचा टाइम आलाय त्याच्यामुळे हा फूल झाला। हा बघा, तिने विचारू आई हा कसला फूल? हा कलावीचा फुल आहे। हा म्हणजे गौरी येतात ना तेव्हा घेतात वंशासाठी। वंशासाठी ना, हा गौरीच्या वंशासाठी, आणि त्याचं नाव कलावती। तर आपल्याला जे काय मिळणार आहे जंगलामध्ये बघायला असं दाखवण्यासारखं काय, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूच आम्ही। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर इकडे बघू शकता आम्ही दयालूमध्ये पोचलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर बोलतात दयालू, आमच्याकडे इकडे दयालू बोलतात। का बोलतात ते पण नाही मला माहिती। हां अच्छा, आंबा होता इथे, दयालूचा आंबा होता। ही जी ठिकाण आहे ना, तिथे ती दगड दिसते, त्या दगडीवरती मुलं म्हणजे उभी राहतात ना। इथे खड्डा आहे, इथे या ठिकाणी खड्डा आहे, ती या दगडीवरती उभी राहून त्या खड्ड्यामध्ये उड्या मारतात। आंबा आहे ना दहीसारखा लागायचा, त्याच्यामुळे ह्या जागेला असं नाव पडलं दयालू। पूर्ण शेती होती, पहिली लोक शेती करायची, ह्या ठिकाणी शेती करायची, आणि आता पूर्ण बघा जंगल झालाय, हिरवागार म्हणजे गवत झालंय। इकडचं लोकेशन तर तुम्ही बघू शकता, किती मस्त भन्नाट असा सीन। तर इकडे ना कोण माणसं वगैरे येत नाही जास्त, कारण इकडे येण्याचा प्रश्नच नाही। आणि ही बघा इकडे ह्या साईडला ढोरं येतात, त्या ढोरांचे पाय बघा उठलेत इकडे। हा बघा, हा जो आंबा आहे ना, आंब्याचं नाव आहे बापदेव। तर इकडे आहेत ना देवाचं स्थान आहे ठेवलेली की बापदेव म्हणून। हे बघा जमिनीतून उगवलेली फुलं। तर ही बघा, ही तिरड्याची फुलं आहे। ही म्हणजे गौरी गणपतीचा सण यायला महिना असतो, म्हणजे त्याच्या आधीच होतात, कारण गौरी गणपतीच्या सणाला ही फुलं लागतात। तर इकडे बघू शकता आपण वडाच्या झाडाखाली आपण पोचलेला आहे, आणि फळं बघा, वडाच्या झाडाला छोटी छोटी लाल लाल कलरमध्ये फळं आली ती बघ। आईंचं बालपण आठवलं आईना, तर आई झोका घ्यायला लागल्या। हो थोडा वाटतोय ना। तुझ्या कागद येतो मी इकडे येतो इकडे। तर वडाला तर भरपूर टांगले आणि हात पण दुखायला लागले। हे बघा वडाचं चिक पण लागलंय हाताला, आणि भरपूर मजा आली की बालपण आठवलं आपलं। लहानपणी भरपूर अशी मजा करायची, जंगलामध्ये जाऊन वडाला वगैरे टांगायचं वगैरे। ते आता खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी केलेली आहे ही मजा, मस्त। पण हात दुखतात, हात भरपूर दुखतात। तर आईने पण भरपूर मजा केली नाही। तर इकडे बघा वसाड शेती असल्यामुळे असं होल पडले ते बघा जमिनीला, तर प्रत्येक जागोजागी असं होल आहेत। ढोरं वगैरे येतात जंगलामध्ये। तर तिकडे बघा आपल्या गावामधली ढोरं बघा किती चरायला आलीत, म्हणजे ह्या साईडला आहेत ना ढोरच येतात, माणसं कोणच नाही, फक्त ढोरं येतात। कारण गवत इकडे आहे, भरपूर सारं गवत आहे, पण अजून त्यांच्या तोंडामध्ये नाही येते एवढा असा खाण्यासारखा नाही झालाय, एकदम बारीक छोटा छोटा आहे, एकदम जमिनीला टच आहे। तर इकडे आम्ही विचार केलेला आहे इकडे होलला जाऊया, आणि तिकडे वरती मंदिर पण आहे ना आई? हां, आपल्याला जायला चान्स भेटेल ना। हां, तर चला आमच्या गावचं मंदिर पण दाखवते। म्हणजे गावामध्ये पण मंदिर आहे, पण तोच मंदिर जंगलामध्ये पण आहे, कारण जंगलामध्ये पहिल्यापासूनच स्थान आहे त्याचं मंदिराचं,
तर गावामध्ये पण मूर्त नेलेली आहे, कारण रोज रोज पूजा वगैरे करायला यावं नाही लागत. इकडे एवढ्या लांब एकट्याला यायला एकदम रिस्की, आणि रोज रोज येऊ शकत नाही कोण एवढे जंगलामध्ये पूजा करण्यासाठी. त्याच्यामुळे गावामध्ये मूर्त नेलेली आहे. इकडे आपल्याला होल लागलेली आहे, आणि आपण बघूया होलला काय मिळतोय काय आपल्याला. आम्ही तर सहज आलेला, काय असं नेण्यासाठी नाही, पण हाऊस म्हणून. तर आम्हाला म्हणजे कंटाळा वगैरे आला ना घरी बसून, का आम्ही जंगलात वगैरे असंच फिरत राहता. तिकडे आई गेल्या होलातून पूर्ण गज झाला आहे, कारण आता कोण येतच नाही, ह्या साईडला कोणच नाही येत. तर आई शोधतायत खेकडी, म्हणजे ट्राय करतायत की भेटते का, असं सापडेल असं काय असं हे नाही आहे. तर तिकडे बघा अशी रापून पकडतात खेकड्या आई. आणि आई आमच्या आहेत ना एकदम डेअरिंगबाज आहेत, कारण पहिल्यापासून त्यांना अनुभव आहे खेकड्या पकडण्याचा. तर त्या बिंदास असा हात घालतात. चला देवलात जाऊ. त्या बघा बिंदास हात घालतात आई. त्या बघा खेकडी भरपूर बिलाला गेलेली आहे, बिल चेक करून बघताय खेकडी लागते काय हाताला. ते बघा वरच्या साईडनी पण बिल आलाय, दोन्ही साईडनी बिल आहे. तर आपल्याला ह्या साईडनी आपल्याला मंदिरामध्ये जावं लागेल. हे बघा इकडून मंदिरामध्ये जायचं आहे. चला तर आम्ही देवीचा पहिला दर्शन घेऊ जंगलामध्ये आल्याच्या नंतर. म्हणजे आपण इकडे तर जास्त येत नाही, कारण गवर फक्त आणायसाठी येतं आपण ह्या साईडला. मी तर 1-2 वेळेलाच आलेली ह्या ठिकाणी, तर नेहमी काय कधी येत नाही, 1-2 वेळेलाच आली. तर हे बघा इकडे गावदेवीचं मंदिर, ते बघा तिकडे गावदेवी मंदिर बंद आहे, त्याच्यामुळे दाखवत नाही. बंद आहे दरवाजा, तर इथूनच दाखवते. तर इकडे बघू शकता मंदिराच्या अवतीभोवती बघा झाडं, पूर्ण जंगलच आहे, आणि इकडे खाली होल. तर इकडे दरवाजा बंद असल्यामुळे आपण आतमध्ये जायत नाही, इथूनच आपण दर्शन घेतला. चला हो, आपल्याला कसली बोनी नाही झाले बोनीच्या आशेने आलेलंच नाही ना असंच फेरफटका मारण्यासाठी आलेला, त्याच्यामुळे बोनी काय अजून झालेली नाही. ते बघा हात टाकल्या बारीक खेकडी काढले. नाही इथे आई आहेत ना, होलत जेवढ्या दगडी दिसतात ना मोठ्या त्या पलटी करून बघतायत. हा तर आई बोलतात पुढे पाठ आहे, त्या पाटाला जाऊया आपण. तर आपण पुढे पाटाला जाता. ढोरांनी बघा इकडे चिक्कर एकदम केलेले. आणि इकडे आहेत ना डुकरांची वगैरे भीती, कारण ही जाल वगैरे आहेत ना पूर्ण पॅक झालेले आहेत, आणि इकडे आता कोण माणसं वगैरे येत नाही त्याच्यामुळे. तर आपण इकडे दुसऱ्या पाटाला आलेला आहे. पाट बघा एकदम छोटासाच आहे. हां, मी ह्या पाटाला फर्स्ट टाइमच आलेली आहे. इथं ना हा बघा इकडे वडाच्या पारंब्या, त्या बघा तिकडे आईना पारंब्या दिसल्या आणि झोका घ्यायला सुरुवात केली. त्या बघा त्यांना मजाच वाटली. मग जायचा काय? हां मग चला. असं येताना बघा आई तयारीशी येतात पूर्ण, म्हणजे काय भेटला
तर लगेच पिशवीमध्ये टाकायला. इथे आहे बघा. काय आय 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 ढोरं काय इकडे पण येतात. हे बघा ढोरांनी बघा पूर्ण काय दैना केलेली. तर इकडे बघा झाडं वगैरे आहेत भरपूर. तसं वाकून वगैरे जावं लागतं बघा, कारण काही झाडं काटेरी पण आहेत. बाबाने इथला ॲड्रेस दिलेला आहे आईना. खवणीची भाजी, जर त्या साईडला गेलीस तर खवणीची भाजी आण. पण आम्हाला काही दिसत नाही, शोधायचा प्रयत्न करता. त्या साईडला आहे, ह्या साईडला. बघा खवणीची भाजी. आणि खवणीची भाजी कशी असते ते तुम्हाला दाखवते. तिची पानं वगैरे पण दाखवते कशी असतात. आणि तिकडे बघा आई खवणीची भाजी काढतात आणि भरपूर सारी आहे इकडे खवणीची भाजी. हे बघा गवत पण असतो, गवतामध्येच खवणीची भाजी उगवते. आणि तिची पानं बघा अशी असतात कत्री कत्री. हे बघा अशा पद्धतीची पानं असतात, तिला खवणीची भाजी बोलतात. तर इकडे बघा आईने भाजी काढली आणि आई रिकाम्या येत नाही, अशी पिशवी घेऊनच येतात. आमचे बाबा पण आहेत ना, जंगलामध्ये वगैरे कुठे पण गेलं ना कॅरी बॅग सोबतच ठेवतात, म्हणजे काय भेटलं वगैरे ना तर पटकन पिशवीत टाकायला. तर चला आपल्याला भाजी तर भेटली. हे बघा कावले आता नष्ट झालेत आणि त्या झाडावरती बघा कावले बघा आले तिकडे. तर इकडे महावीर देव आहे चिंच खाली काय. हां हा बघा इकडे चिंच आणि वड एका ठिकाणीच आहेत. हे बघा वड आणि चिंच एका ठिकाणीच आहे. महावीर देव इथे असतो. तर तिकडे आईना काटलाची वेल भेटली आहेत ना, बघूया आता त्याच्यावरती काटलं झालीत काय. तर ऊन बघा किती लागतोय, ऊन भरपूर आहे. तर इकडे आपण काटलांवरती बघूया, ह्याच्यावर पण नाही. नाही बघा आपण आहेत ना काटलं शोधायला आलेलं, पण काटलं काय सापडली नाही. आता आपण घरी जायला निघालं. चला आता घरी जाऊया आपण. तर तिकडे बघा आईना 2 काटलं मिळाली. हे बघा तर बघा तिकडे एक छोट्या साईजचा काटला मिळाला. बघा काटलांची पानं बघा अशी असतात आणि फुलं येलो कलर मध्ये येतात. हे बघा कोमाजलीत. ती बघा तिकडे पण आईना बारीक भेटली. हा बघा एकदम छोटा आहे. हे बघा हो दे मोठा त्याला. ते बघा तिकडे पण काटलाचं वेल भेटले आईना, तर तिकडे पण बघतायत. आता ही जी ढोरं आहेत ना, ती संध्याकाळ जशी जशी होईल ना तशी गावाजवळ येतील. 5च्या टायमाला बरोबर ती गावामध्ये पोचतील. इकडे आपल्याला पीस मिळाला आहे. हा पीस कसला तरी बघल्याचा वगैरे ना. हां चला. आईना तिकडे मोर दिसलाय. नाही मला नाही. हां हां दिसला तिकडे एकदम मोर आहे. आपण जाऊया बघूया तोपर्यंत राहतोय काय. फास्ट एकदम जावं लागेल. चला जाऊ. जायचं. चला बघू. आम्ही मोर तर बघायला जात आहे. बघूया आपल्याला शूट करताना जमतोय काय. मोर उडून गेला तर काय आपल्याला भेटणार नाही, म्हणून आपल्याला लपून लपून जावं लागेल. आता आम्ही लपून लपून जाणार आहेत. तिकडे वरती आहेत म्हणून अजून आम्ही मोकळ्या ठिकाणी फिरत आहे. या चप्पल बघा कशी चिखलामध्ये फसते. आपण मोर दाखवणार होतं पण तो आतमध्ये तो बघा, तो जो जंगल दिसतोय ना त्या साईडला
तिकडे आतमध्ये गेलं तर आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण भरपूर आतमध्ये गच आहे. तर तिकडे बघा मी मोराचं शूट करायला गेले आणि आई ना तिकडे चिंबोरी भेटली मोठ्या साईजची. कोण? तुला बघितली? मला बघितलं नसेल म्हणून तो आतमध्ये पळाला ना. तुला बोललो काय ह्या मी इकडून साईडने मेराने गेली. ह्या होलनी अशी होलनीत गेली असतीस ना तर बरोबर धरा भेटला असता. तर हे बघा आपल्याला होलाला खूप पण मिळाले. ते बघा आंगड्या मिळाल्या आईने. तर इकडे बघू शकता आईना 2 खेकड्या मिळाल्या रापून. तर इकडे बघा 2 चिंबोऱ्या मिळाल्या आईना. ही आता भेटली. आता भेटली ना. 2 भेटल्यात चिंबोऱ्या. तर त्यांचा आपण रसा बनवणार आहेत. तर चला आता आम्ही घरी जायला निघाले. संध्याकाळचे 5:30 वाजले आणि 2 आपल्याला चिंबोऱ्या मिळाल्या पण शूट करताना नाही जमला कारण मी नव्हती. मी मोराचं शूट करायला गेली आणि इकडे आईना चिंबोऱ्या मिळाल्या. तर इकडे आपण जाणार आहेत तेरीची डेक आणायला. आपल्याला खेकड्यांच्या रशामध्ये तेरीचं डेक टाकायचं आहे. तर इकडे बघा आपण तेरीची डेक घेऊन जाणार आहे. आपल्याला खेकड्यांच्या रशामध्ये टाकायचं आहे. बस झालं. तर इकडे बघा आईने तेरीची डेक घेतलेली आहे आपल्याला खेकडीच्या रशामध्ये टाकण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने वरची साल काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने काढायची आहे साल. चिंबोऱ्या आणले तर तुला नाही बघायला भेटल्या. तू मोरांच्या पाठीशी गेलीस ना. मी मोरांच्या पाठी गेली शूट करण्यासाठी पण मोर पण नाही भेटला आणि चिंबोऱ्या पण दिसायला नाही भेटल्या आणि त्याच्या आधीच आईने पकडल्या 2. इकडे बघा आई कटिंग करून घेत आहे तेरीचं डेक. बारीक कटिंग करून घेत आहे. तर इकडे बघा आपली तेरीची डेक आहे ते बॉईल करून घ्यायचे आहेत. हे बघा इकडे बॉईल करायला ठेवलेली आहे आईने. आपण तर नव्हता तिथं पण आईने पकडल्या 2 खेकड्या. तर इकडे बघा आपण खवणीची भाजी काढलेली आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या आईने खेकड्या. बघा तिकडे बसली पण मस्त साईजचे आहेत. साईज बघा एकदम कडक. हे बघा तर ही बघा इकडे खवणीची भाजी आहे आपल्याला भेटलेली आणि इकडे 2च खेकड्या मिळाल्या पण मस्त साईजच्या आहेत. ह्या बघा कसली साईज आहे. आणि इकडे बघा काटलं पण आपल्याला थोडीफार भेटलेली. हे बघा काट. तर इकडे बघू शकता आपली तेरी तर बॉईल झालेली आहे. हे बघा. तर इकडे बघा आपण मिरची टोमॅटो लसूण कांदा घेतलेला आहे आपल्याला खेकड्यांच्या रशासाठी. तर इकडे बघू शकता आपले तेरीची डेक तर चांगली बॉईल झालेली आहे आणि हे ना अशी बारीक करून घ्यायची आहे आपल्या चमचने. हे बघा. तर इकडे बघता लसूण आहे कांदा आहे मिरची आणि टोमॅटो आपण फोडणीला दिलेला आहे. तो चांगला मस्तपैकी भाजून घेऊया. आणि इकडे बघू शकता आपण तेरीचं डेकांचं ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. इकडे वाटण आणि इकडे खेकड्या. इकडे लाल मिरची पावडर हल्दी पावडर गरम मसाला
बघा इकडे भाजून घेतलेलं आहे आणि इकडे आपण डेक टाकलेली आहे. हे बघा, हे बघा इकडे तेरीची डेक टाकलेली आहे आणि इकडे आपण वाटण टाकणार आहे. हे बघा इकडे वाटण टाकलेलं आहे. असं मिक्स करून घेऊया. इकडे ज्या आपण खेकड्या घेतलेल्या त्या टाकूया. चला तर फायनली आपला खेकड्यांचा रस्सा एकदम भन्नाट असा तयार झालेला आहे. खेकड्यांची रेसिपी तर मस्तच झाली. हे बघा. चला तर मंडळी, आपल्याला 2च खेकड्या मिळाल्या होत्या. तर कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर टाटा बाय बाय.